मला तर भरपूर जण म्हणतात की तुमचं काहीतरी तुम्ही कंटेंट तयार करा आणि तुमचं कंटेंट तयार करून तुम्ही त्याच्यावरती बोला. आपलं एकच कंटेंट आहे की बाबा शेतकरी आणि शेतीतला शेतकरी हा जागृत झाला पाहिजे. त्याची जी काय पिळवणूक होते ना, तो जागृत होणं गरजेचं आहे. आज मी तिला 2026च्या काळामध्ये आपण जगत असताना, तर आता काळ बदलला आहे. खूप काही असं बदल झाला आहे, खूप असं परिवर्तन झालं आहे. शेतीच्या बांधापर्यंत आज मी तिला सगळे हे लाईव्हचं माध्यम, यूट्यूबचं माध्यम, नेटवर्कचं माध्यम हे पूर्णपणे पोचलं आहे. मग तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये काय चाललं आहे काय नाही हे जर तुम्हाला सांगता येत असेल तर तुम्ही का बरं सांगू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, समाजातला प्रत्येक घटक ना घटक हा जागा झाला पाहिजे. त्याची जी काय अमूल्य ज्या अशा काही गोष्टी आहेत ती त्याला माहीत झाल्या पाहिजे की बाबा तुझं नेमकं स्थान कुठं आहे, नेमकं तू नेमकं आहे याच्यामधल्या कुठल्या प्रकारचा दो आहे. तर ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. शिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, अशिक्षितसुद्धा तो मोलमजुरीच्या माध्यमातून का होईना पण समाजामधलं सगळ्यात मोठं कार्य करत असतो. आणि शिक्षित हा त्यांना सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढं नेण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळं प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्ती हा महत्त्वाचाच असतो. त्यासाठी तुम्ही सोशल मीडियामध्ये काम करत असताना किंवा शेती क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक घटकापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. कुठल्याच घटकाला तुम्ही तो घटक कमी आहे किंवा हा जास्त आहे असं लेखता कामा नाही. तो ज्याच्या त्याच्या मानात प्रमाणं त्याला मान द्यायला हवा. आणि जो काय शिक्षित आहे ना, तो चांगल्याच प्रकारचा आहे, तो शिक्षित आहे, तो सगळ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सगळे समाजामध्ये अनेक घटक आहेत, त्या अनेक घटकांना बरोबरीनं जर चालत घ्यायचं जर काम करायचं असेल तर आता सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाचा चांगला वापर करा आणि सगळ्यांनी पुढे या आणि बोलायला शिका. तुम्ही बोलायला शिकाल तर तुमची प्रगती हमखास आहे, कोणीच रोखू शकत नाही.